नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GSTचा प्रॉब्लेम नंबर 1 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 1 सांगितला आहे, इन द बुक्स ऑफ जय हिंद कलेक्शन। या ठिकाणी जय हिंद कलेक्शन कंपनीचं नाव या ठिकाणी सांगितलं आहे। आपण या ठिकाणी काय करणार आहे, नवीन कंपनी क्रिएट करणार आहे, जय हिंद कलेक्शन। आपण या ठिकाणी IT करिअरच्या नावाने क्रिएट करू, म्हणजे आपल्याला समजेल। IT करिअर GST प्रॉब्लेम नंबर 1। या ठिकाणी सगळी डिटेल व्यवस्थित टाकायची आहे, व्यवस्थित डिटेल त्या ठिकाणी फिलअप करायची आहे। स्टेट टाकायचं आहे महाराष्ट्र, पिनकोड टाका, ईमेल ID आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे। बघा, ही डिटेल आपल्याला व्यवस्थित टाकायची असते, कारण त्या ठिकाणी हीच सर्व डिटेल आपली त्या ठिकाणी आपल्या बिलावरती येत असते। त्यामुळे त्या ठिकाणी इथे टाकताना व्यवस्थित डिटेल या ठिकाणी टाकायची आहे। एंटर करा। एंटर केल्यानंतर आपण पुढे कंपनी क्रिएट सक्सेसफुली इनेबल द फीचर्स ॲज पर युअर बिझनेस नीडमध्ये येतो। ठीक आहे, आपण अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरीला यस ठेवणार आहे, आणि आता आपण त्या ठिकाणी GSTमध्ये वर्किंग करतोय, म्हणून आपण टॅक्सेशनला पण या ठिकाणी यस म्हणणार आहे। टॅक्सेशनला यस म्हटल्यानंतर इथे GST नंबर टाकायचा, आपला जो GST नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे, 27 EF UPS 6466 H 1ZQ। बघा, हा GST नंबर ह्याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे। ठीक आहे, म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा फॉर्मॅट चुकीचा नको आहे। पहिले 2 आकडे हे स्टेट कोडनुसार पाहिजे, नंतरचे 10 आकडे हे तुमच्या पॅन कार्डनुसार पाहिजे, आणि शेवटचे 3 आकडे हे तुमच्या GST कोडनुसार पाहिजे। अशाच प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी वर्किंग करावं लागेल। एंटर करा। या ठिकाणी आता आपण काय करणार आहे की जो काही प्रॉब्लेम आहे हा आयटम वाईज त्या ठिकाणी प्रॉब्लेम घेणार आहे, म्हणून आपल्याला ज्या ज्या आयटमची गरज आहे आपण डायरेक्टली एंट्री मारत असताना त्या ठिकाणी ते क्लिअर करणार आहे। म्हणजे एंट्री मारत असताना तो आयटम आपण त्या ठिकाणी क्रिएट करणार आहे। म्हणजे जे काय आपण क्रिएशनचं जे काही वर्किंग आहे हे सर्व आपण त्या ठिकाणी आपल्याला जसं जसं वर्किंग करायचं आहे तसं त्या ठिकाणी आपण पुढे पुढे जात त्या ठिकाणी वर्किंग करणार आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिली एंट्री त्या ठिकाणी सांगितलेली आहे, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख। त्या ठिकाणी बिझनेस स्टार्ट केला आहे आणि त्या ठिकाणी बिझनेसमध्ये 1 लाख रुपये आलेत। आपण त्याची एंट्री करतो, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट। अल्टर C करा। अल्टर C केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली नवीन लेजर क्रिएट करू शकता, त्याचा अंडरहेड कॅपिटल अकाउंट घ्या। एंटर करा। एंटर केल्यानंतर 1 लाख रुपये या ठिकाणी टाकून द्या। कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट ही एंट्री आपण त्या ठिकाणी केली। दुसरी एंट्री सांगितलेली आहे, ओपन अ बँक अकाउंट इन बँक ऑफ महाराष्ट्र विथ डिपॉझिटेड ₹50,000। म्हणजे त्या ठिकाणी अकाउंट ओपन केले बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आणि पैसे डिपॉझिट केलेत 50,000 रुपये। या ठिकाणी बघा, आपण बँक ऑफ महाराष्ट्र क्रिएट करणार आहे, त्याचा अंडरहेड बँक अकाउंट या ठिकाणी टाकणार आहे, आणि कॅश डिपॉझिट केलेली आहे, या ठिकाणी कॅश टाका 50,000 रुपये। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण बँक अकाउंट डेबिट कॅश अकाउंट त्या ठिकाणी घेतलेलं आहे, कारण त्या ठिकाणी आपण कॅश जी आहे ती त्या ठिकाणी डिपॉझिट केलेली आहे। पुढची कन्सेप्ट काय आहे, त्या ठिकाणी 3 नंबरची जी एंट्री आहे 5/7/2017, परचेस गुड्स विथ सप्लाय इनव्हॉइस नंबर 401 फ्रॉम शहा मॅन्युफॅक्चर ऑन क्रेडिट ₹14,500 रुपये। या ठिकाणी बघा, आपल्याला ज्या कन्सेप्टची गरज आहे ती आपण त्या ठिकाणी आता क्रिएट करणार आहे। इथे सांगितलं आहे की परचेस गुड्स, म्हणून त्या ठिकाणी आपण परचेसमध्ये एंट्री घेणार आहे। सप्लायर नंबर त्या ठिकाणी 401 सांगितलं आहे, तो 401 नंबर आपण त्या ठिकाणी घेणार आहे। या ठिकाणी बघा, नवीन आपण क्रिएट करणार आहे शहा मॅन्युफॅक्चर
आता बघा, ज्या व्यक्तीकडून आपण खरेदी करतो ती आपली त्या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर म्हणून काम करते. या ठिकाणी मी थोडा ॲड्रेस त्यांचा त्या ठिकाणी टाकेन. @पोस्ट पुणे महाराष्ट्र. एंटर करा. पिनकोड या ठिकाणी टाकायचा 410 505. बघा इथे आता हे समजून घ्यायचं आहे, यावरनं तुम्हाला CGST HGST अप्लाय करायचं आहे का IGST अप्लाय करायचं आहे, तिथं इथे स्टेटवरून त्या ठिकाणी ठरेल. बघा, शहा मॅन्युफॅक्चर आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी सांगितलेलं नाही की ते बाहेरचे का इथले. म्हणजे आपण त्या ठिकाणी बाहेरचे असेल तर त्या ठिकाणी त्या राज्याचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलेलं असतं. इथं कर्नाटक असेल तर त्या ठिकाणी कर्नाटक असं सांगितलं गेलं आहे. आता शहा मॅन्युफॅक्चर पुढे कोणत्याही प्रकारचं वर्किंग त्यांनी सांगितलेलं नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी त्यांना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. आणि जर ट्रान्झॅक्शन म्हणजे एका स्टेटमध्ये जर 2 सिटीमध्ये होत असेल तर CGST आणि HGST त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी आता शहा मॅन्युफॅक्चर यांना CGST आणि HGST अप्लाय करणार आहे. एंटर करा. इथे GST नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. एंटर करा. सेट ॲडिशनल GST डिटेल्स येस म्हणा. महाराष्ट्र. एंटर करा. इथे बघा प्लेस ऑफ सप्लाय या ठिकाणी दाखवला गेला आहे. प्लेस ऑफ सप्लाय त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्येच आहे. इथे पर्टिक्युलरमध्ये वर्किंग आहे. आपल्याला नेम ऑफ आयटममध्ये वर्किंग करायचं आहे, म्हणून मी Ctrl+H करेल आणि या ठिकाणी आयटम इनव्हॉइस त्या ठिकाणी घेईल. बघा, नेम ऑफ आयटम जर आपण त्या ठिकाणी पाहिलं, इथे T-शर्ट ऑफ कॉटन, इथे आपल्याला त्या ठिकाणी अंडर नाही टाकलं तरी चालतं, पण युनिट आपल्याला कंपल्सरी टाकावे लागतात. आपण क्वांटिटी हे युनिट टाकणार आहे आणि नंबरमध्ये त्या ठिकाणी ते घेणार आहे. इथे बघा, आता आपल्याला आयटम वाईज वर्किंग करायचं आहे, म्हणून जेव्हा आपण त्या ठिकाणी स्टॉक आयटम क्रिएट करणार आहे तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी स्टॉक आयटमवरती त्या ठिकाणी आपल्याला जो काही त्या ठिकाणी टॅक्स आहे तो ॲप्लिकेबल करावा लागेल. ठीक आहे. बघा, इथे HSN म्हणजे HSN किंवा सॅक कोड आपल्याला टाकावा लागतो. इथं स्पेसिफाईड डिटेल हिअर करा. आपण त्या ठिकाणी HSN कोड टाकणार आहे. HSN कोड हा आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी त्या ठिकाणी 4 आकडी टाकावाच लागतो. स्पेसिफाय. आता बघा, जर आपला एकच टॅक्स असेल तर आपण स्पेसिफाय डिटेल हिअर टाकल्यानंतर आपण तिथं खाली डायरेक्टली त्या आयटमला त्या ठिकाणी टॅक्स लावणार आहे. ठीक आहे. पण ह्या प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की इन एक्झाम्पल स्टॉक आयटम हॅव्हिंग सेल व्हॅल्यू बिलो 1000 पर आयटम चार्ज GST 5%. म्हणजे GST किती अप्लाय करायचा, तर ज्याची सेल व्हॅल्यू ही 1000पेक्षा कमी आहे. म्हणजे सेल व्हॅल्यू जर तुमची 1000पेक्षा कमी असेल तर तुम्ही 5% GST अप्लाय करायचं आहे. आणि सेल व्हॅल्यू जर त्या ठिकाणी 1000पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 12% त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी बघा, त्यासाठी आपण स्पेसिफाय स्लॅब बेस रेट या ठिकाणी घेणार आहे. एंटर करा. इथे सांगितलं गेलं आहे की त्या ठिकाणी 0 ते 1000. एंटर करा. या ठिकाणी GST रेट आपण 5% घेणार आहे आणि 1000 ते अनलिमिटेड त्याला 12% या ठिकाणी आपण घेणार आहे. या ठिकाणी बघा, आपण गुड्स सप्लाय करतोय म्हणून आपण या ठिकाणी स्पेसिफाय स्लॅब बेस रेटनुसार त्या ठिकाणी आपण वर्किंग करणार आहे. बघा, क्वांटिटी जी आहे ती 30 क्वांटिटी आहे आणि 350 रुपये त्याचा रेट आहे. हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. बघा, याचा जो काही रेट आहे हा रेट आपल्याला त्या ठिकाणी 1000पेक्षा कमी दिसतोय. म्हणजे याला जो काही GST ॲप्लिकेबल होणार आहे तो त्या ठिकाणी 5% GST ॲप्लिकेबल त्या ठिकाणी होणार आहे. एंटर करा. इथे आपण त्या ठिकाणी परचेस करतोय म्हणून डायरेक्ट परचेसचं आपण त्या ठिकाणी बिल घेणार आहे. अंडर रेट त्या ठिकाणी परचेस अकाउंट घेणार आहे. इथे कोणताही प्रकारचा टॅक्स आपण ॲप्लिकेबल करणार नाही आहे. एंटर करा. त्यानंतर शर्ट ऑफ कॉटन, या ठिकाणी शर्ट ऑफ कॉटन क्वांटिटीमध्ये घ्या. पुन्हा आपण या ठिकाणी स्पेसिफाय डिटेल हेअर आपण त्या ठिकाणी 4 अंकी GST HSN कोड या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. स्पेसिफाय स्लॅब बेस रेट या ठिकाणी 1000पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी 5% घ्यायचं आहे आणि 1000च्या वरती असेल तर 12% आपण या ठिकाणी घेणार आहे. एंटर करा. या ठिकाणी 20 T-शर्ट 200 रुपयाला 1. आता इथे बघा, इथे पण ही जी काही सेल व्हॅल्यू आहे ही सेल व्हॅल्यू 1000पेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जो काही टॅक्स आहे हा 5% टॅक्स ॲप्लिकेबल झाला पाहिजे.
या ठिकाणी बघा पुन्हा मी खाली येईन CGST अंडरहेड त्या ठिकाणी घ्या ड्युटीज अँड टॅक्सेस GST CGST म्हणून त्या ठिकाणी आपण टॅक्स टाईप CGST घेणार आहे. बघा इथे पर्सेंटेज घ्यायचे नाही आहे. का बरं? कारण त्या ठिकाणी तुम्हाला CGST 5%, CGST 2.5%, CGST 6%, CGST 9% आणि CGST 14% हा सर्व तुम्हाला त्या एकाच ठिकाणी काढायचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तिथे पर्सेंटेज द्यायचे नाही आहे. एंटर करा. इथं तुम्ही पाहू शकता आपलं CGST ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट झालं आहे. त्या ठिकाणी HGST मी येईल GST HGST या ठिकाणी येईल 362.50 रुपये त्या ठिकाणी टॅक्स आपल्याला अप्लाय झालेला दिसतोय. या ठिकाणी बघा आता आपल्याला पाहायचं आहे की त्या ठिकाणी हा कॅल्क्युलेट कसा झाला, म्हणजे हे 362 रुपये कसे कॅल्क्युलेट झालेत, किती टक्के झालेत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण त्या ठिकाणी रिलेटेड रिपोर्ट म्हणजे इथे त्या ठिकाणी तुम्ही रिलेटेड रिपोर्टमध्ये जर आले तर त्या ठिकाणी तुम्हाला इथं GST टॅक्स ॲनालिसिस हा ऑप्शन त्या ठिकाणी दिसतो. तो केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला त्या ठिकाणी अल्टर F1 केल्यानंतर सगळं डिटेल या ठिकाणी दिसतं. किती टक्के टॅक्स ॲप्लिकेबल झालं आहे, त्या ठिकाणी किती पर्सेंटेज टॅक्स ॲप्लिकेबल झाला आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. मित्रांनो आपण जसं त्या ठिकाणी म्हणतो परचेसचं इनव्हॉइस आपल्याला मारता आलं पाहिजे ते आपण तुम्ही पाहू शकता. Ctrl+P करा आणि प्रिव्ह्यू तुम्ही पाहू शकता. हे तुमचं परचेसचं इनव्हॉइस त्या ठिकाणी तयार झाले. बघा तुम्ही पाहू शकता जे काही तुम्ही परचेस बिल त्या ठिकाणी मारणार आहे तर हे परचेसचं बिल तुम्हाला अशा प्रकारे त्या ठिकाणी कंपनीमध्ये मारावं लागतं. कंपनीमध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला परचेसची एंट्री त्या ठिकाणी घ्यावी लागते. बघा आपण मगाशी मी म्हटलं होतं की त्या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित डिटेल टाकली तर त्या ठिकाणी व्यवस्थित डिटेल येणार आहे. बघा आपण व्यवस्थित डिटेल टाकली म्हणून त्या ठिकाणी व्यवस्थित सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी CGST HGST ही कॅल्क्युलेट झालेलं आहे आणि सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी आलेल्या दिसून येतात. त्या समजले? म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला कंपनी परचेसचं बिल या ठिकाणी मारता येतं. ठीक आहे. पुढची आपण एंट्री पाहणार आहे 7/7ला परचेस गुड्स विथ सप्लायर इनव्हॉइस 675. या ठिकाणी 675 इनव्हॉइस नंबर आपण त्या ठिकाणी घेणार आहे. फ्रॉम अक्षय टेक्सटाईल. या ठिकाणी अक्षय टेक्सटाईल आपण त्या ठिकाणी घेणार आहे. आता आपण त्यांच्याकडून खरेदी करतोय म्हणून ते आपले सन्ड्री क्रेडिटर म्हणून त्या ठिकाणी काम करेल. इथे या ठिकाणी आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस वगैरे सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. GST नंबर पार्टीचा आपण त्या ठिकाणी टाकणार आहे. प्लेस ऑफ सप्लाय कुठून प्लेस होतंय हे पण त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी ऑन क्रेडिट 2,85,000 विथ GST एक्स्ट्रा ॲज पर आयटम रेट. त्या ठिकाणी आयटमच्या रेटनुसार त्या ठिकाणी तो GST त्या ठिकाणी अप्लाय होतोय. 100 टी-शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर ₹550 इच. त्या ठिकाणी बघा आपण इथं तयार करणार आहे टी-शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर. क्वांटिटीमध्ये घ्या. नेहमीप्रमाणे आपण या ठिकाणी आयटमवरती त्या ठिकाणी टॅक्स ॲप्लिकेबल करतोय म्हणून आपण त्या ठिकाणी टॅक्स हा आयटमवरती अप्लाय करणार आहे. एंटर करा. 100 टी-शर्ट त्या ठिकाणी 550 रुपयाला एक अशा प्रकारे त्या ठिकाणी येते. त्यानंतर शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर आपण या ठिकाणी पुन्हा शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर या ठिकाणी क्रिएट करणार आहे. क्वांटिटीमध्ये घ्या. आपल्याला इथे HSN कोड टाकावा लागेल. स्पेसिफाय स्लॅब बेस या ठिकाणी घ्या. 5% आणि 12% या ठिकाणी अप्लाय करा. 200 या ठिकाणी क्वांटिटी आहे आणि त्या ठिकाणी त्याचा जो काही रेट आहे हा 600 रुपये रेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतोय. त्यानंतर ओव्हर कोट्स ऑफ सिंथेटिक फायबर या ठिकाणी आपण आयटम क्रिएट करणार आहे. ओव्हर कोट्स ऑफ सिंथेटिक फायबर क्वांटिटीमध्ये या ठिकाणी 4 अंकी त्याला HSN कोड या ठिकाणी टाका. स्लॅब बेसवरती घ्या. 1000 5% आणि 1000वरती 12% या ठिकाणी भेटणार आहे.
50 ओव्हरकोट ऑफ सिंथेटिक फायबर आहे. आपण या ठिकाणी 2200 रुपये त्याची प्राइस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. इथे बघा CGST आणि HGST आपण अप्लाय करणार आहे. आता तुम्ही पाहू शकता की CGST आणि HGST हा ॲटोमॅटिक अप्लाय झाला आहे. म्हणजेच 10,975 त्या ठिकाणी 10,975 हा जो काही CGST आणि HGST हा ॲटोमॅटिक त्या ठिकाणी अप्लाय झालेला दिसतोय. त्या ठिकाणी कसा अप्लाय झाला हे आपण त्या ठिकाणी पाहूया. आपण या ठिकाणी रिलेटेड रिपोर्टमध्ये या, GST टॅक्स ॲनालिसिसमध्ये या, त्यानंतर त्या ठिकाणी अल्टर F1 केल्यानंतर आपण इथे पाहू शकता की पहिल्या 2 यांना 48% आणि त्या ठिकाणी खाली जर तुम्ही आले तर इथे 6% अप्लाय झाला आहे. त्याच्यामागचं कारण हे की त्या ठिकाणी जे काही ओव्हरकोट ऑफ सिंथेटिक फायबर आहे याचा रेट जो आहे तो त्या ठिकाणी 2200च्या वरती, 200 म्हणजे 1000च्या वरती आहे. त्या ठिकाणी तो या ठिकाणी अप्लाय झालेला आहे. त्यानंतर आता पुढची जो 9 तारखेची जी एंट्री आहे ती सोल्ड गुड्स विथ रेफरन्स नंबर 201 टू रूपम गारमेंट ऑन क्रेडिट 49,500 विथ GST टॅक्स एक्स्ट्रा ॲज पर आयटम रेट. आता बघा सोल्ड आहे म्हणून आपण त्या ठिकाणी सोल्डमध्ये येणार आहे. त्या ठिकाणी जो काही रेफरन्स नंबर दिला आहे तो रेफरन्स नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. रूपम गारमेंट ऑन क्रेडिट, रूपम गारमेंट. आता बघा त्या ठिकाणी त्यांना सोल्ड केलंय म्हणून ते आपले डेटर्स म्हणून काम करतील. GST नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. नेम ऑफ आयटम या ठिकाणी टाकणार आहे शर्ट ऑफ कॉटन, म्हणजे या ठिकाणी टी शर्ट ऑफ कॉटन आपण या ठिकाणी घेणार आहे. 20 क्वांटिटी 600 रुपयाला 1 अशा प्रकारे आपण या ठिकाणी घेणार आहे. सेल्स असेल तर सेलमध्ये या ठिकाणी घ्यायचं आहे. एंटर करा. त्यानंतर पुढे शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर या ठिकाणी आहे 15 शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर 900 रुपयाला 1. त्यानंतर बघा ओव्हरकोट ऑफ सिंथेटिक फायबर पण त्या ठिकाणी आलेला आहे. ओव्हरकोट ऑफ सिंथेटिक फायबर 8 ओव्हरकोट ऑफ सिंथेटिक फायबर आहे 3000 रुपयाला 1. CGST आणि HGST या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे. बघा तुमच्या माहितीकरता सांगतो की त्या ठिकाणी हे फक्त अमाऊंट टॅली झाली पाहिजे. 49,500 ही तुमच्या जे काही त्या ठिकाणी वर्किंग आहे ह्या वर्किंगला त्या ठिकाणी टॅली झाली पाहिजे. ॲटोमॅटिक त्या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी टॅली होतो, हे ध्यानात ठेवा. ठीक आहे. पुढची जी एंट्री आहे ती त्या ठिकाणी परचेस गुड्स विथ सप्लाय इनवाइस नंबर 302 या ठिकाणी परचेस केला आहे. आपण इनवाइस नंबर या ठिकाणी टाकणार आहे. आता बघा कावेरी हुल्स, पण कावेरी हुल्स ही जी कंपनी आहे त्यांनी सांगितलं बघा ती कर्नाटकाची आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी मी कावेरी हुल्स या ठिकाणी क्रिएट करेल. आता मी त्यांच्याकडून परचेस करतोय म्हणजे ते माझे क्रेडिटर राहतील. आता या ठिकाणी बघा मी तर स्टेट टाकणार आहे कर्नाटका. ठीक आहे, पिनकोड टाकणार आहे कर्नाटकाचा. त्या ठिकाणी काय पिनकोड असेल तो टाकून द्या. आता बघा इथे त्या ठिकाणी कावेरी हुल्सला त्या ठिकाणी 29 पासून त्या ठिकाणी सुरुवात करू. ठीक आहे, एंटर करा. या ठिकाणी येस म्हणा. कर्नाटका या ठिकाणी घेतलं गेलंय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा. आता प्लेस ऑफ सप्लाय त्या ठिकाणी महाराष्ट्रातून होईल. जिथं सप्लाय होणार आहे त्या ठिकाणी तो महाराष्ट्र आहे. ओव्हरकोट ऑफ सिंथेटिक फायबर आहे, ओव्हरकोट ऑफ हुल्स आहे बघा, नवीन आयटम आहे. ओव्हरकोट ओव्हरकोट्स ऑफ हुल. एंटर करा. या ठिकाणी क्वांटिटी वाईज घ्या. मी त्या ठिकाणी स्पेसिफाय स्लॅब बेस या ठिकाणी घेईल. 1000च्या आतमध्ये असेल तर 5%, 1000च्या वरती असेल तर 12% या ठिकाणी घेणार आहे. आता बघा 30 क्वांटिटी आहे, 3500 रुपये प्रत्येकी आहे. या ठिकाणी बघा मी आता IGST कॅल्क्युलेट करणार आहे. IGST या ठिकाणी घेणार आहे.
ड्युटीज अँड टॅक्सेस घ्या, GST या ठिकाणी IGST अप्लाय करायचं आहे. एंटर करा. 12,600 रुपये तुमचा IGST कॅल्क्युलेट झाला आहे. एंटर करा. बघा तुम्हाला हा IGST जो अप्लाय करायचा आहे तो कावेरी हुल्स हा त्या ठिकाणी कर्नाटकाची कंपनी असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरती IGST अप्लाय करायचं आहे. कारण जे काही जहिंद कलेक्शनची जे काही आपण घेतला तो त्या ठिकाणी महाराष्ट्र म्हणून दाखवल्यामुळे कंपनी क्रिएट करताना आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र घेतल्यामुळे त्या ठिकाणी कर्नाटकाची जेव्हा एंट्री येणार आहे तेव्हा त्या ठिकाणी ती IGST मध्ये जाईल. 12/7 ला जी एंट्री सांगितलेली आहे की सोल्ड गुड्स विथ रेफरन्स नंबर 202 त्या ठिकाणी सोल्ड केलं आहे म्हणून त्या ठिकाणी मी सेलमध्ये येईल. रेफरन्स नंबर 202 आहे. संजय कलेक्शन या ठिकाणी बघा पार्टीचं नेम आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. संजय कलेक्शन त्यांना आपण सोल्ड केले म्हणून ते आपले ते डेटर्स म्हणून काम करतील. या ठिकाणी त्यांना शर्ट ऑफ कॉटन आहे. शर्ट ऑफ कॉटन 8 शर्ट ऑफ कॉटन 350 रुपये प्रत्येकी. त्यानंतर शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर 25 900 रुपये प्रत्येकी. त्यानंतर ओव्हरकोट ऑफ हुल्स या ठिकाणी ओव्हरकोट ऑफ हुल्स आपण त्या ठिकाणी त्यांना सेल करणार आहे. 4,500 रुपयाला एक या ठिकाणी आपण घेणार आहे. आता बघा इथं CGST HGST आपण त्या ठिकाणी घेणार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे जे काही दोन जे व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला 1,000 पेक्षा कमी दिसतात म्हणून त्या ठिकाणी याच्यावरती 5% अप्लाय होईल. आणि ही जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 1,000 पेक्षा जास्त दिसतीये म्हणून त्या ठिकाणी आपण याच्यावरती 12% त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होईल. तो पाहायचा जर असेल तर रिलेटेड रिपोर्टमध्ये या, GST ॲनालिसिसमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी पहिल्या 2 आयटमला त्या ठिकाणी 5% ॲप्लिकेबल झाला आहे आणि त्या ठिकाणी जो काही खालचा आयटम आहे ओव्हरकोट ऑफ हुल्स त्याला त्या ठिकाणी 12% या ठिकाणी ॲप्लिकेबल झालेला दिसतोय. एंटर करा. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर त्या ठिकाणी 15 तारखेची जी एंट्री आहे ती सांगते परचेस गुड्स विथ सप्लाय इनवाइस नंबर 603 आपण या ठिकाणी परचेस त्या ठिकाणी करणार आहे. फ्रॉम शहा मॅन्युफॅक्चर आपण या ठिकाणी टाकणार आहे. ऑन क्रेडिट 67,500 या ठिकाणी शहा मॅन्युफॅक्चरचे आपण त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी खरेदी करतोय. टी-शर्ट ऑफ कॉटन या ठिकाणी टी-शर्ट ऑफ कॉटन दाखवायचे 150 रुपये 350 रुपयाला एक. त्यानंतर शर्ट ऑफ कॉटन या ठिकाणी शर्ट ऑफ कॉटन आपण या ठिकाणी घेणार आहे 75 शर्ट ऑफ कॉटन 200 रुपयाला एक. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्यांची एंट्री घेणार आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर सेकंड पेजवरती जेव्हा आपण त्या ठिकाणी येतो तेव्हा त्या ठिकाणी आपली जी काही 9 नंबरची एंट्री सांगितली जाते. पहिली एंट्री आहे परचेस गुड्स विथ सप्लायर इनवाइस नंबर 805 परचेस केला आहे म्हणून त्या ठिकाणी आपण परचेसमध्ये एंट्री करणार आहे. सप्लाय इनवाइस नंबर 805 या ठिकाणी घेणार आहे. कावेरी हुल्सकडून आपण त्या ठिकाणी परचेस केला आहे. या ठिकाणी कावेरी हुल्सला आपण त्या ठिकाणी परचेसमध्ये घेणार आहे. या ठिकाणी बघा कर्नाटका त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ऑन क्रेडिट 1,35,000 विथ टॅक्स GST टॅक्स एक्स्ट्रा एक्स पर आयटम रेट. त्या ठिकाणी टी-शर्ट ऑफ सिल्क आहे. या ठिकाणी आपण पुन्हा नवीन आयटम या ठिकाणी क्रिएट करणार आहे. टी-शर्ट ऑफ सिल्क या ठिकाणी नवीन आयटम असल्यामुळे त्या ठिकाणी आपण स्पेसिफाय स्लॅब बेस 1,000 12% अशा प्रकारे त्या ठिकाणी घेणार आहे. बघा 100 क्वांटिटी 750 रुपये रेट या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर शर्ट ऑफ सिल्क
आपण नवीन त्या ठिकाणी क्रिएट करू. शर्ट ऑफ सिल्क क्वांटिटीमध्ये घ्या, स्पेसिफाय स्लॅब बेस या ठिकाणी घ्या. 1000 5%, 12% या ठिकाणी आपण घेणार आहे. 50 शर्ट 1200 रुपये. आता बघा इथे जो काही टॅक्स आहे हा पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्हाला 5% आणि 12% या दोन्हींच्या ह्याच्यामध्ये येईल. इथे IGST येईल. IGST तुम्ही पाहू शकता 10,950 त्या ठिकाणी IGST आला आहे. पण ह्या 10,950 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला 5% आणि 12% हे दोन्ही टॅक्स त्या ठिकाणी ॲप्लिकेबल झालेले दिसतात आहे. म्हणजे सांगायची कन्सेप्ट काय की हा व्यवस्थित त्या ठिकाणी टॅक्स ॲप्लिकेबल झाला पाहिजे, व्यवस्थित त्या ठिकाणी सगळ्या कन्सेप्ट आल्या पाहिजे. त्यानंतर पुढची एंट्री सांगितली आहे की सोल्ड गुड्स विथ रेफरन्स 203 नंबर 203 टू सचिन क्रिएशन कर्नाटका. आता बघा आपण सचिन क्रिएशनला त्या ठिकाणी सेल केलं म्हणजे पार्टी नेम आपण या ठिकाणी टाकणार आहे सचिन क्रिएशन. आणि ती पार्टी जर आपली पाहिली तर ती पार्टी आपली कर्नाटकाची आहे. या ठिकाणी कर्नाटक आपण या ठिकाणी टाकणार आहे. आता मी त्यांना सोल्ड केलं करतोय म्हणून ते सन्ड्री डेटरमध्ये येईल आणि त्यांचं जे काही स्टेट आहे मी त्या ठिकाणी कर्नाटका टाकील. त्यांचा GST नंबर या ठिकाणी 28 आपण त्या ठिकाणी चालू करणार आहे. नेम ऑफ आयटम या ठिकाणी घेणार आहे शर्ट ऑफ कॉटन. या ठिकाणी शर्ट ऑफ कॉटन आपण त्यांना सेल केला आहे 40 क्वांटिटी 600 रुपये प्रत्येकी अशानुसार त्या ठिकाणी आपण सेल केला आहे. त्यानंतर शर्ट ऑफ पहिला टी शर्ट ऑफ कॉटन आहे सॉरी टी शर्ट ऑफ कॉटन घ्या 600 रुपये घेतलं आहे या ठिकाणी. त्यानंतर शर्ट ऑफ कॉटन घ्या. शर्ट ऑफ कॉटनमध्ये आपण त्या ठिकाणी 25 350 रुपयाला एक त्या ठिकाणी सेल केला आहे. त्यानंतर टी शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर या ठिकाणी टी शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर आपण या ठिकाणी घेणार आहे 30 900 रुपयाला एक अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण घेणार आहे. त्यानंतर ओव्हरकोट ऑफ सिंथेटिक फायबर या ठिकाणी घेणार आहे 20 3000 रुपयाला एक अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी घेणार आहे. बघा इथे जो काही त्या ठिकाणी बॅलन्स आहे ना हा 1,19,750 हा आपला टॅली झाला पाहिजे. हा टॅली झाला तर ॲटोमॅटिक खाली तुमचं IGST त्या ठिकाणी जे काही कॅल्क्युलेशन आहे हे त्या ठिकाणी ॲटोमॅटिक तुमचं त्या ठिकाणी बरोबर येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वरची अमाऊंट तुमची टॅली होणं ही गरजेची आहे. ठीक आहे एंटर करा. पुढे त्या ठिकाणी आपण 22/7 त्या ठिकाणी 22/7/2017 सोल्ड गुड्स विथ रेफरन्स 204 त्या ठिकाणी टू रूपम गारमेंट आपण त्या ठिकाणी सोल्ड करतोय. कोणाला करतोय रूपम गारमेंटला त्या ठिकाणी आपण सोल्ड करतोय. या ठिकाणी बघा रूपम गारमेंट आपण अगोदर क्रिएट केलेलं आहे. शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर आपण या ठिकाणी घेणार आहे 50 शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर 900 रुपयाला एक. त्यानंतर टी शर्ट ऑफ सिल्क आयटम व्यवस्थित त्या ठिकाणी चेक करायचे आपण व्यवस्थित टाकतोय का. टी शर्ट ऑफ सिल्क 950 त्या ठिकाणी 950 रुपयाला एक सेल करतोय आपण. शर्ट ऑफ सिल्क या ठिकाणी शर्ट ऑफ सिल्क टाकायचे 1800 रुपयाला. त्यानंतर ओव्हरकोट ऑफ वूल या ठिकाणी ओव्हरकोट ऑफ वूल 4,500 रुपयाला या ठिकाणी घेतलं गेलं. या ठिकाणी बघा 2,36,500 ही अमाऊंट आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. CGST आणि SGST दोन्ही अमाऊंट त्या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला भेटतात. इथे पण तुम्ही जर पाहिलं तर 5% आणि 12% हे दोन्ही वर्किंग त्या ठिकाणी करतात. एंटर करा. त्यानंतर रिसिव्ड गुड्स रिटर्न टू संजय कलेक्शन. बघा संजय कलेक्शनकडून त्या ठिकाणी आपल्याला रिटर्न झालंय. आता आपण त्या ठिकाणी संजय कलेक्शनला काय केलं हे वरती आपण त्या ठिकाणी पाहायचंय. तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी संजय कलेक्शन 7 नंबरची एंट्री आपण त्याला सेल केलं होतं. ठीक आहे
म्हणजे आपण त्या ठिकाणी त्यांना सेल केलेलं रिटर्न त्या ठिकाणी होतोय, म्हणून त्या ठिकाणी आपण क्रेडिट नोट या ठिकाणी अप्लाय करणार आहे. रिसिव्ड गुड्स रिटर्न बाय संजय कलेक्शन ₹9,700 विथ GST टॅक्स एक्स्ट्रा ॲज पर आयटम रेट. या ठिकाणी बघा आपण पार्टीचं नेम या ठिकाणी टाकणार आहे संजय कलेक्शन. नेम ऑफ आयटम या ठिकाणी घेणार आहे शर्ट ऑफ कॉटन. शर्ट ऑफ कॉटन या ठिकाणी घेणार आहे 2,350. आता बघा इथे त्या ठिकाणी आपण सेल्स रिटर्न असं त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्याचा अंडर हेड त्या ठिकाणी सेल्स अकाउंट घेणार आहे. एंटर करा. शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर या ठिकाणी शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर आपण या ठिकाणी घेणार आहे 5,900 रुपयाला एक. इथं सेल्स रिटर्न आपण त्या ठिकाणी घेणार आहे. त्यानंतर ओव्हरकोट ऑफ हुल्स या ठिकाणी ओव्हरकोट ऑफ हुल्स आपण या ठिकाणी घेणार आहे. एक क्वांटिटी 4,500 रुपयाला एक. इथं सेल्स रिटर्न आपण या ठिकाणी घेणार आहे. इथे बघा CGST आणि HGST हे दोन्ही त्या ठिकाणी अप्लाय होणार आहे. आपण जे काय अप्लाय झालं आहे हे कसं अप्लाय झालं हे आपण त्या ठिकाणी थोडक्यात पाहू. इथे बघा 5% आणि 12% दोन्ही त्या ठिकाणी अप्लाय झालेलं आहे. एंटर करा. त्यानंतर पुढे सांगितलं रिटर्न गुड्स टू शहा मॅन्युफॅक्चर. आता आपण शहा मॅन्युफॅक्चर कडून परचेस केले म्हणजे आपली डेबिट नोट या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी शहा मॅन्युफॅक्चर या ठिकाणी घ्यायचं आहे. GST टॅक्स एक्स्ट्रा ॲज पर आयटम रेट आणि डेबिट नोट नंबर 1 त्या ठिकाणी डेबिट नोट नंबर 1 त्या ठिकाणी टाकायचं आहे. शर्ट ऑफ कॉटन त्या ठिकाणी जो आयटम आहे तो शर्ट ऑफ कॉटन आपण या ठिकाणी घेणार आहे. शर्ट ऑफ कॉटन या ठिकाणी घ्या. 2 शर्ट ऑफ कॉटन 350 रुपयाला त्या ठिकाणी आपण रिटर्न केलेत. शर्ट ऑफ कॉटन. इथे बघा आता आपण त्या ठिकाणी परचेस रिटर्न म्हणणार आहे. परचेस रिटर्न आणि त्याचा अंडर हेड त्या ठिकाणी परचेस अकाउंट आपण घेणार आहे. त्याला आपण CGST आणि HGST दोन्ही त्या ठिकाणी अप्लाय करून अप्लाय करणार आहे. त्यानंतर रिटर्न गुड्स टू अक्षय टेक्सटाईल्स. आता बघा वरती आपण त्या ठिकाणी पाहणार आहे की अक्षय टेक्सटाईल आपण काय केलंय. तुम्ही जर त्या ठिकाणी चार नंबरची जर एंट्री पाहिली तर त्या ठिकाणी अक्षय टेक्सटाईल कडून आपण परचेस केलं होतं त्याला आपण रिटर्न केलंय म्हणून त्या ठिकाणी आपण डेबिट नोट मध्ये घेणार आहे. अक्षय टेक्सटाईल त्या ठिकाणी ठीक आहे. त्या ठिकाणी त्यांचा जो आयटम आहे तो शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर आहे. आपण या ठिकाणी शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर या ठिकाणी घेऊ आणि 5 शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर 900 रुपयाला एक अशा प्रकारे त्या ठिकाणी तो परचेस रिटर्न आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर आपण या ठिकाणी घेणार आहे. त्याच्यावरती अक्षय टेक्सटाईल्स CGST आणि HGST हे दोन्ही त्या ठिकाणी आपण अप्लाय करणार आहे कारण त्या ठिकाणी ते जे काय आहे ते त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी CGST आणि HGST अप्लाय झाला. त्यानंतर रिटर्न गुड्स टू कावेरी हुल्स कर्नाटका. आता बघा त्या ठिकाणी कावेरी हुल्स ही जर कंपनी आपण त्या ठिकाणी पाहिली तर त्या ठिकाणी ती कर्नाटकामधली आहे. पण त्यांच्याकडून आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी कावेरी हुल्सकडून आपण परचेस केलं होतं म्हणून आपल्याला त्या ठिकाणी डेबिट नोट घ्यावी लागेल. आता इथे आपण त्या ठिकाणी कावेरी हुल्स घेणार आहे. ओव्हरकोट ऑफ हुल्स या ठिकाणी ओव्हरकोट ऑफ हुल्स या ठिकाणी घेणार आहे. 4,500 रुपये त्या ठिकाणी घ्यायचे. इथे आपण त्या ठिकाणी परचेस रिटर्न घेणार आहे. आता बघा ही जी काही कावेरी हुल्स ही कंपनी आहे ही त्या ठिकाणी कर्नाटकामधली असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला IGST आपल्याला अप्लिकेबल करावं लागेल. त्यानंतर सगळ्यात शेवटची जी एंट्री सांगितलेली आहे की सोल्ड गुड्स विथ रेफरन्स नंबर 205 सोल्ड म्हणून आपण त्या ठिकाणी सेलमध्ये येणार आहे. सचिन क्रिएशन कर्नाटका या ठिकाणी बघा पुन्हा आपण सचिन क्रिएशन या ठिकाणी टाकणार आहे. पण
पुढे कर्नाटका टाकणार आहे, कारण ती जी काही कंपनी आहे ही कर्नाटकाची आहे. एंटर करा. सचिन क्रिएशन कर्नाटका या ठिकाणी अगोदर आपली क्रिएट केली होती. या ठिकाणी बघा आपण पहिलं त्यांचा जो काही नेम ऑफ आयटम आहे तो त्या ठिकाणी टी शर्ट ऑफ कॉटन. टी शर्ट ऑफ कॉटन या ठिकाणी घेणार आहे. 50 टी शर्ट ऑफ कॉटन 600 रुपयाला एक आपण त्यांना सेल केला आहे. त्यानंतर शर्ट ऑफ कॉटन या ठिकाणी आपण शर्ट ऑफ कॉटन घेणार आहे. 50 शर्ट ऑफ कॉटन 350 रुपयाला एक या ठिकाणी सेल आपण घेणार आहे. त्यानंतर टी शर्ट ऑफ सिंथेटिक फायबर 50 900 रुपयाला एक या ठिकाणी आपण सेलमध्ये घेणार आहे. आणि ओव्हरकोट ऑफ त्या ठिकाणी सिंथेटिक फायबर या ठिकाणी 20 3000 रुपये इथे सेल आपण घेणार आहे. बघा 1,52,500 ही अमाऊंट आपली त्या ठिकाणी टॅली झालेली आहे. आपण आता कर्नाटका असल्यामुळे या ठिकाणी IGST घेणार आहे. आता थोडक्यात त्या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला वारंवार सांगतोय की त्या ठिकाणी 1,000पेक्षा जास्त व्हॅल्यू होत असेल तर त्याला 12% ॲप्लिकेबल झाली पाहिजे. आणि जर 1,000पेक्षा कमी होत असेल तर त्या ठिकाणी 5% ॲप्लिकेबल झाले पाहिजे. मी पुन्हा त्या ठिकाणी कंट्रोल ओ करेन टॅक्स इनवॉइस पाहिन. बघा तुम्ही ते पाहू शकता. पहिल्या 3 आयटमला हा 5% आणि शेवटच्या आयटमला त्या ठिकाणी 12% ॲप्लिकेबल झालेला आहे. एंटर करा. ठीक आहे. सगळ्या एंट्री आपल्या त्या ठिकाणी झालेल्या आहे. आता त्या ठिकाणी सगळी शेवटी जी एंट्री जी सांगितलेली आहे की मेड ॲडजस्टमेंट ऑफ GST पेबल अँड मेक अ पेमेंट ऑफ GST म्हणजे GSTचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता बघा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी इथं जी एंट्री आहे त्याला अमाऊंट सांगितलेली नाही आहे की किती GSTची अमाऊंट आहे. त्यामुळे आपल्याला जी GSTची अमाऊंट आहे ती पहिली पाहावी लागेल किती त्या ठिकाणी आलेली आहे. बॅलन्स शीटमध्ये या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये आल्यानंतर तुम्हाला ड्युटीज अँड टॅक्सेसला एक अमाऊंट दिसते 2,437.50 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. CGST IGST आणि HGST हे तीनही व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसतात. 2,437.50 ही व्हॅल्यू तुमची त्या ठिकाणी आली पाहिजे. या ठिकाणी शेवटी एंट्री तुम्हाला पेमेंटला यायचं आहे. या ठिकाणी मी बँक टाकेल बँक ऑफ महाराष्ट्र आणि या ठिकाणी एक लेजर क्रिएट करेन GST पेबल GST पेबल या ठिकाणी क्रिएट केल्यानंतर मी त्या ठिकाणी त्याचा अंडरहेड ड्युटीज अँड टॅक्सेस टाकेल. अदर म्हणेन. आता इथं GST नाही म्हणणार, आता अदर म्हणेल कारण मला त्या ठिकाणी त्याची अमाऊंट जी आहे ती त्या ठिकाणी पेड करायची आहे. मी 2,437.50 ही अमाऊंट या ठिकाणी घेईल. आता ही अमाऊंट मी कुठून टाकली तर ती अमाऊंट मी त्या ठिकाणी जो GST माझा आला होता त्या ठिकाणी ती अमाऊंट त्या ठिकाणी मी पेड करतोय. त्या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये या तुम्ही पाहू शकता तुमचे ड्युटीज अँड टॅक्सेसची अमाऊंट या ठिकाणी पेड झालेली आहे. अशा प्रकारे तुमचा जो काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे हा टॅली होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कॅपिटल हा 1,00,000 रुपये बॅलन्स असेल. त्यानंतर करंट लायबिलिटी जर पाहिली तर 6,46,100 रुपये असेल. या ठिकाणी अशा प्रकारे तुमचे जे काही क्रेडिटर आहे ही क्रेडिटरची अमाऊंट व्यवस्थित येणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टॉक हा जो काही स्टॉक आहे हा व्यवस्थित त्या ठिकाणी प्रत्येक दिसणं गरजेचं आहे. त्यानंतर सनरी डेटर तुम्ही जर पाहिले तर सनरी डेटर हे व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. कॅश इन हँड तुमची व्यवस्थित त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. बँकेचे जे काही बॅलन्स आहे हेही आपल्याला त्या ठिकाणी इथे पाहायला भेटतात. इथे त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला जर आले तर त्या ठिकाणी तुमचा ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स झालेले रिटर्न्स त्यानंतर सेल्स रिटर्न असेल परचेस रिटर्न असेल हेही सगळे त्या ठिकाणी तुमचे व्यवस्थित दिसणे गरजेचं आहे. त्यानंतर डेबुकमध्ये येऊन तुम्ही पाहू शकता की प्रत्येक एंट्री तुमची त्या ठिकाणी जी काही झालेली आहे ती प्रत्येक एंट्री या ठिकाणी दिसते. ती प्रत्येक एंट्री तुमची व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. सेलमध्ये जी एंट्री आहे ती सेलमध्ये झाली पाहिजे. जी परचेसमध्ये जी एंट्री आहे ती परचेसमध्ये त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. ही प्रत्येक एंट्री तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. व्यवस्थित त्या ठिकाणी प्रत्येक एंट्री या ठिकाणी केलेली आहे. प्रत्येक एंट्री तुम्हाला या ठिकाणी पाहता येते. बॅलन्स शीट तुम्ही जर पाहिलं तर अशा प्रकारे तुमचं बॅलन्स शीट या ठिकाणी GST प्रॉब्लेम नंबर 1चं या ठिकाणी टॅली होणं गरजेचं असतं. 9,31,392.73 हे तुमचं त्या ठिकाणी बॅलन्स शीटची टोटल येते. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर पाहिलं तर 1,85,292.73 ही त्या ठिकाणी त्याची येणं गरजेचं आहे.
धन्यवाद.